नमस्कार मंडळी, घरगुती रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता रक्षाबंधन जवळच आलेलं आहे आणि त्यावेळी आपल्याला अशी काही ना काहीतरी मिठाई तर हवीच असते। तर त्यासाठी आपण मस्त अशी ओल्या नारळाची वडी बनवली। एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि वडी तर अप्रतिम लागते। जशी मिठाई खातो ना आपण तशी चवीची आपली ही वडी लागते आणि एकदम मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी आपली ही वडी झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुमची सुद्धा वडी खूप छान होईल, अजिबात फसणार नाही आणि मस्त अशी झटपट आपली ही रेसिपी आहे। तर नारळाची वडी बनवण्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1.5 नारळ मी इथे घेतलेला आहे आणि त्याचे बारीक तुकडे केलेत आणि त्याच्या मागची पाट सुद्धा मी काढून घेतली। आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। जर बारीक होत नसेल तर आपण यामध्ये थोडंसं दूध सुद्धा घालू शकतोय। बारीक झाल्यानंतर बघा हे सर्व मिश्रण मी पॅनमध्ये काढून घेतलं होतं। आता आपण गॅसवर हा पॅन ठेवलेला आहे आणि यातला आपण आता हे जे दूध होतं ते आटेपर्यंत आपण याला परतवत राहायचे। अगदी 2च मिनिटात यातलं दूध आटणार आहे आणि त्यानंतरच मग आपण साखर घालायची आहे। त्या दुधात जर तुम्ही साखर घातलीत ना तर जास्त पाणी सुटेल आपल्या या वडीला, त्यामुळे पाणी पूर्ण यातलं आटलं ना दूध की मग आपण यामध्ये साखर घालायची। 1.5 कप साखर आणि 2 चमचे मी इथं तूप घातलेलं आहे। मस्त असं याला पाणी सुटले, अगदी थोडं पाणी सुटतं आणि यामध्येच जे आपलं जे ओलं खोबरं आहे ते शिजतं आणि त्यामुळे वरून आपल्याला दूध वगैरे काही वापरायची गरज नाही आहे। हे जे आपलं पाणी सुटलं आहे ना बघा साखरेचं, ते पूर्ण आटेपर्यंत आपण याला मिक्स करत राहायचे, हलवत राहायचे। तोपर्यंत आपण यामध्ये ना मिल्क पावडर घालून घेऊया। अर्धा कप मी इथं मिल्क पावडर घातली, यामुळे आपल्या या वडीला मस्त अशी मिठाईसारखी टेस्ट येणार आहे। तुमच्याकडे जर खवा असेल तर तुम्ही खवासुद्धा यामध्ये थोडंसं घालू शकताय, कारण अप्रतिम टेस्ट ही यामुळेच लागणार असते। अगदी जी आपण बेकरीमधून जी मिठाई आणतो ना त्या बेकरीमधल्या मिठाईची जी चव असते तशा पद्धतीची आपल्या ह्या वडीला चव लागते। तर मस्त असं मिक्स करत राहायचं आहे बघा, आपण ना सतत हलवत राहायचे म्हणजे खाली लागू नये किंवा करपू नये आपली वडी, म्हणून आपण याला सतत हलवत राहायचे। पूर्ण याचा गोळा बनेपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचे। बघा अशा प्रकारे पूर्ण पाणी यातलं आटलेलं आहे आणि त्याचा गोळा तयार होतो। आपण काय करायचे, वडी आपली तयार झाली आहे हे कसं समजायचं थापण्यासाठी, तर या मिश्रणातलं आपण थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि असा गोळा म्हणजे लाडू बनवून बघायचा। लाडू जर पूर्ण होत असेल तर आपलं हे मिश्रण रेडी आहे असं समजायचं। आता थोडीशी यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे। ताटाला आधीच तूप लावून ठेवायचं आणि नंतर हे मिश्रण गरम गरम यामध्ये थापून घ्यायचं आहे। तुम्हाला अगदी लगेच झटपट खायची असेल ही वडी तर तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा या ताटाला ठेवू शकताय, नाहीतर 1-2 तास तुम्ही असंच झाकून ताट ठेवलं तरीसुद्धा चालेल। तिला सेट झाली ना की मस्त अशी आपण याचे तुकडे करून घ्यायचे। छान अशी बघा आपली वडी सेट झाली आहे। आता आपण याचे ना तुकडे करून घ्यायचे, कटिंग करून घ्यायचे। आपल्याला ज्या साईजमध्ये हवी आहे त्याच साईजमध्ये आपण याची वडी पाडून घ्यायची। मस्त अशी वडी पडते बघा आणि एकदम छान अशी रेसिपी आहे, मऊ लुसलुशीत आपली वडी तयार होते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची सुद्धा वडी अशी झाली होती का, एकदम मऊ लुसलुशीत, कारण तोंडात टाकताच विरघळते, इतकी सुंदर आपली ही वडी बनून तयार झाली आहे आणि हिची टेस्ट म्हणजे ना मिठाईपेक्षा सुंदर टेस्ट आपल्या या वडीला लागते। तर जरूर ट्राय करून बघा आणि कशी झाली होती मला एकदा नक्की कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजून जर सबस्क्राईब नसेल करून ठेवलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येणारे अशा पद्धतीचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आणि माझी ही वडी कशी झाली हे सुद्धा मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। मस्त अशी आपली ही वडी बनून तयार आहे, अगदी 10 मिनिटाची रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा बनवू शकता, अजिबात फसणार नाही तुमची वडी आणि अशा प्रकारची मस्त सुंदर अशी तुम्ही वडी बनवून एन्जॉय करू शकताय। थँक्यू।